नमस्कार. संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी स्नेहिल. राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण शिक्षकांचा पगार आता 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून आता निधी वितरित करण्यात आलेला आहे. दरमहा या पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत निधी वितरित करण्यात येत होता, पण यावेळेस लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीमध्ये पैसा नसल्याने 2 दिवस विलंबाने हा निधी वितरित करावा लागला आणि त्यामुळे शिक्षकांचा पगार आता 1 तारखेच्या ऐवजी 5 तारखेपर्यंत होणार आहे, असं वेतन अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. तर पगाराची स्थिती नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत 4.5 लाख. 68,000 कोटी रुपये दरवर्षी पगारासाठी लागणारा निधी आहे. 5,500 कोटी रुपये दरमहा लागणारा निधी आहे. 1 तारखेला दर महिन्यात शिक्षकांना पगार होतो. अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठी बातमी. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं शक्य होणार आहे. महागाई 13वा महिना, कारण एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. तिकीट दरामध्ये वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. भाडेवाढ कशा स्वरूपाची असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 535 रुपये सध्या दादर ते स्वारगेट मोजावे लागतात. संभाव्य दर 700 रुपये असतील. मुंबई अलिबाग सध्या 160 रुपये मोजावे लागतात. संभाव्य दर 180 रुपये असतील. मुंबई दापोली सध्याचे दर 340 आहेत. संभाव्य दर 390 रुपये असतील. मुंबई विजयदुर्ग सध्याचे दर 730 रुपये आहेत. संभाव्य दर 830 रुपये असतील. मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 565 रुपये आहेत. संभाव्य दर 630 रुपये असतील. मुंबई संभाजीनगर सध्याचे दर 860 रुपये आहेत. संभाव्य दर 970 रुपये असतील. मुंबई नाशिक सध्याचे दर 400 रुपये आहेत. संभाव्य दर 450 रुपये असतील. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट इथं पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2024 आणि 1 जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी असणार आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळमध्ये पर्यटन स्थळं सज्ज झाली आहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट, खाजगी बंगले, सेनेटोरियम तसंच हाऊसफुल झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे. तर पवनानगर परिसरातील कृषी पर्यटन स्थळं जे आहेत त्या स्थळांवरील टेंटची बुकिंग सुद्धा फुल झाली आहे. चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली. पर्यटकांमुळे सगळे हॉटेल हाऊसफुल झालेले आहेत. तसंच समुद्रातील स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक इथं दिसून येत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. 25,000हून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. तसंच मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था इथं अपुरी पडली आहे. मनालीच्या सोलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीमध्ये कोसळली. यासोबतच मनालीत अनेक वाहनं घसरताना दिसत आहेत. यावेळेस नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं मनालीमध्ये पोहोचले. मनालीमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि त्यामुळे मनालीमधील विविध स्पॉटवर जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड झाली आहे. त्यामुळे मनालीतील रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय. वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3:30 वाजेपासून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. रात्री 10:30 पर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे.
नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे। 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहील। तसंच नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला आहे। कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती। तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होणार। एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा। हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले SP असतील किंवा PI असतील सगळ्यांचे शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे तो कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याचा ॲनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने। ते प्रत्येक फाईलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस नेगेटिव्ह पाठवू। मी इथं चार्ज घेताच सगळ्या मुसक्या आवडले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती। तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत, विशेषतः परळीमध्ये मोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात, त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे। पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केले, तुम्ही आले तसं बदल झालेला आहे, या गोष्टी बंद झाल्या। आणि आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमचा कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू। सर, इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्या आहे, ते कसं शोध? इलिगल वेपन्सची बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता, जिथे मी युवक लोकांना सांगितलेले आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे, केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल। ऑलरेडी आपण 3-4 गुन्हे बीड पोलीसमध्ये दाखल केलेले आहे आणि त्यांचे गुन्हे च्या बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे। सर, अंजली दमानी यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता, जे की 3 लोकांचे मर्डर बसव कल्याण परिसरात झाले होते, त्याचं पुढे काय? फरार आरोपी असावेत ते त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही सखोल चौकशी केली। चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांनी मेसेज केला होता। जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनची पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जागा नेगेटिव्ह मिळालेलं आहे। सोशल मीडियामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत। तुम्ही अवैध शस्त्राचे जे फोटो आहेत किंवा काय ते त्याविषयी सूचना केली आहे, परंतु सामाजिक तेढ निर्माण यस सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे। तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका, बिकॉज पोलीसपर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करणार। सध्या आम्ही वेपनच्या बाबतीत केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही कारवाई करणार। तपासाच्या अनुषंगाने पण राज्य महिला आयोगाने तक्रार केलेली होती, त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा लेटर्स गाईडन्स पाठवले नाही? सध्या आमच्याकडे तसं नाही। सर, या तपासाच्या अनुषंगाने तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। या सगळ्या सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलेलं आहे? बीड पोलीस सध्या जो तपास आहे CID कडे आहे आणि CID जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो। सर, वाल्मिक कराड यांना 2 अंगरक्षक देण्यात आलेले होते, ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या संदर्भात काही तुमच्याकडे पोलीस प्रशासनाचं काही हे आहे का सर्क्युलर, आणि किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले ह्याची माहिती मला बघावं लागेल, मी नंतर कळवतो। थँक्यू। तपासणी करणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे। बीडमध्ये जे शस्त्र परवाने देण्यात आले होते त्याची पुन्हा तपासणी होईल। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, शस्त्र दाखवणाऱ्यांवर कारवाई होईल असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे। पाहूयात टॉप 50 बातम्या। नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला येणाऱ्यांना एका पबकडून कंडोम आणि ORSच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलं। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी म्हणून पाकिट देणार असल्याचा दावा पबने केला आहे, तर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी म्हणून कमी पडणार असल्याचं दिसतंय, कारण 31st साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलेलं आहे। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आलेले आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरामध्ये
60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हसह वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी म्हणून पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गुटखा खाऊन लोकलच्या डब्यातच थुंकल्यामुळे इतर प्रवाशांनी त्याला बेदम चोप दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्यामुळे खेळाडू विजय पटेल हा मैदानातच कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे. अलिबागच्या रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांचा फेरारी कारचा टायर्स वाळूमध्ये रुतला होते आणि धक्का मारून मग ही कार बाहेर येत नसल्यामुळे बैलगाडीनं ही करोडोंची फेरारी ओढण्याची वेळ आली. समुद्रकिनारी कार चालवायला बंदी असताना देखील ही कार समुद्रकिनारी आणली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुरण येथील पाणथळ प्रदेशात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. 300हून अधिक फ्लेमिंगो या भागामध्ये विहार करताना दिसत आहेत. नागपुरात ठाकरे गटानं पालिका मुख्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे. नागपुरातील कचरा संकलन तसंच कचरा प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे. या घोटाळ्यामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुणे राजगुरुनगरमध्ये 2 पीडित मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसंच या प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. तर आज सोमवती अमावस्येच्या निमित्तानं जेजुरी गडावर यात्रा निघाली आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त हस्तानं उधळण पाहायला मिळालेली आहे. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या नावानं जेजुरी दुमदुमते. यंगम दृश्य आपण पाहतोय. राजकारणासाठी आज मोठ्या प्रमाणात भाविक इथं आले होते. सोमवती अमावस्या आणि सुट्ट्या या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मोठ्या संख्येनं भाविक हे जेजुरी गडावर पोहोचले. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या यात्रेसाठी म्हणून मोठ्या संख्येनं भाविक इथं आले होते. तर खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज संपन्न झाली. लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहत असतात ते देवाचं करहा स्नानही आज पार पडलंय. देवासोबत लाखो भाविकांनीही करहा स्नान केलं. खंडेरायाच्या करहा स्नानाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे घेतलेली खास दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण वाढलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक खराब असेल त्या ठिकाणी पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकल धावणार आहे आणि यासाठी पश्चिम रेल्वेनं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. गोरेगाव बोरिवली हार्बर लाईन प्रकल्पाच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरीपर्यंत रेल्वेची पहिली चाचणी आज करण्यात आली आणि यावेळेस खासदार बजरंग सोनावणे उपस्थित होते. 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केल्याचं यावेळेस खासदार सोनावणेंनी म्हटलंय. एमपीएससीनं आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. संयुक्त परीक्षा गट ब तसंच गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीनं दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 201 जणांना शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत। सामाजिक, राजकीय आणि लोकप्रतिनिधींना स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाने देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर स्कायवॉकवरील दिवे महिन्याभरापासून बंद आहेत। दिवे बंद असूनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे गर्दीच्या वेळी चोरांना हदसफाई करण्याची संधी मिळू शकते। पालिकेनं ही बाब गांभीर्यानं लक्षात घेऊन तत्काळ दिवे सुरू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। चेन्नईतील अण्णा युनिव्हर्सिटीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तामिळनाडू हाऊस बाहेर जोरदार निदर्शनं केली। उत्तर प्रदेश सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी म्हणून सुरक्षा व्यवस्था केलेली आहे। या अंतर्गत 100 मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी जालन्यामधून। जालन्यात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली। हार्ट अटॅकनं त्या खेळाडूचा मृत्यू झाला। विजय पटेल हा क्रिकेट खेळत असताना मैदानातच कोसळला। विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे। मात्र जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ट्रॉफी सामन्यामध्ये विजय खेळायला जालन्यात गेला होता, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। 1111 रुपये आणि माझे आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिसमस ट्रॉफी, तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो। तर अचानक त्याच्या म्हणजे प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं। मग त्याला म्हणजे माहिती नव्हतं, मी पुढे गेलो, मागं वळून बघितलं, कॅम्पर बोलला की दुखतं पडलाय। मग अचानक बघितलं आम्ही, नंतर मग आम्ही घाईघाईमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। मग तेव्हा आम्हाला कळालं की तो म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे। मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला गेला। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। भारतीय गायन विश्वातील प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी वयाची 90 ओलांडली आहे, तरीही आजही त्यांचा उत्साह सर्वांनाच प्रेरित करणार आहे। आशा भोसलेंचा एक व्हिडिओ नुकताच रिलीज झालाय। यात त्या विकी कौशलच्या तोबा तोबा गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे। मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय। ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 रन्सनं विजय मिळवला। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात संतप्त शेतकऱ्यानं भाजीपाल्यावर रोटावेटर फिरवलेला आहे। भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी संतापलेत, तसंच जनावरं देखील चरण्यासाठी म्हणून शेतात सोडण्यात आले। रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय। सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। जालना जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा मोसंबी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे। शिरोळमधील एका शेतकऱ्यानं पिकवलेल्या तब्बल 3.5 किलो कोबीचा गड्डा कोल्हापूरकरांसाठी आकर्षण ठरतोय। या शेतकऱ्यानं तब्बल 60% उत्पादन या कोबीला घेतलेलं आहे। तसंच 1 ते 1.5 फूट लांब मिरची, चेरी टोमॅटो यासह विविध भाज्या या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या। तर वळूया पुढील बातमीकडे। हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार प्रकरणात आणखीन एका महिलेचा मृत्यू झालाय। ही महिला गोळीबार करणाऱ्या आरोपीची सासू आहे, त्यामुळे या प्रकरणातील मृतांचा आकडा आता 3 वर गेलाय। या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी मेहुणा आणि यांचा आधी मृत्यू झाला होता। आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांची बंदूक चोरून हा हल्ला केला होता। त्यानंतर सासूरवाडीमध्ये येऊन त्यानं गोळीबार केला। यानंतर पोलिसांनी तातडीनं या पोलीस कर्मचारी असलेल्या आरोपीला अटक देखील केली होती। तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचे चॅट कुणीतरी वाचतंय, हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा एक मेसेज व्हायरल होतोय। बरेच लोक व्हॉट्सअप वापरतात, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली।
त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे व्हॉट्सअप मेसेज कुणीतरी वाचतंय. कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मेसेज कोण वाचतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? एवढं धाडस कुणाचं होतंय की जो तुमचा मेसेज चोरून वाचतोय? याचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केलाय. तुमचं व्हॉट्सअप कोण वाचतंय? तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाची नजर? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? या व्हायरल मेसेजमुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले. कारण देशात फोन असलेले जवळपास 80% लोक व्हॉट्सअप वापरतात. अनेक लोक चॅटिंग करतात. काहींचे पर्सनल चॅट असतात. मात्र तेही कुणी वाचले तर अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसंच गुन्हेगारीही वाढू शकते. मात्र हे खरं आहे का? असं शक्य आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्या व्हॉट्सअपचे मेसेज कॉलचा रेकॉर्ड सहज उपलब्ध होतोय. सरकारनं त्यासाठी नवीन नियम लागू केलेत. त्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचता येतात. या मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र सरकारनं असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी चुकीचे मेसेज केले जात असल्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तुमचे मेसेज कुणीही सहज वाचू शकत नाही. सरकारनं असे नवीन नियम बनवलेले नाहीत. सरकार तुमचे व्हॉट्सअप मेसेज वाचत नाही. चुकीचा मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. असे मेसेज कुणालाही वाचता येत नाहीत. एखादा गुन्हा झाला असेल तर कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅटची माहिती हवी असल्यास पोलिसांमार्फत ती मिळवली जाते. त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमचे मेसेज कुणीतरी वाचतंय हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. कल्याणजवळील आंबिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत भोंदूबाबानं अश्लील चाळे केले आहेत. मुलीनं तक्रार केल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात या भोंदूबाबा अरविंद जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला.